राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार अजितदादा पवार साहेब, माजी मंत्री नवाब मलिक साहेब, माजी मंत्री संजय भाऊ बनसोडे, माजी मंत्री भास्करराव बडी खतगावकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनेते प्रतापराव बडी चिखलीकर साहेब, व्यंकटराव गुजगावकर, माजी आमदार सुभाषराव साबणे साहेब, माजी आमदार घाटे साहेब, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, जिल्ह्याचे अध्यक्ष शिवदास होटाळकर, अशा विविध नेत्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला। त्या प्रवेश सोहळ्याला आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला। त्यानंतर 28 तारखेला काँग्रेस पक्षाचा प्रवेश सोहळा झाला। आमच्या प्रवेश सोहळ्यामध्ये आम्ही विकासाच्या बाबत चर्चा केली। येणारी निवडणूक ही नगरपालिकेची निवडणूक आहे। नगरपालिकेची निवडणूक हे शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि शहराच्या विकासासंबंधी असते। परंतु कालच्या झालेल्या सभेत त्यांनी जे काही प्रकारचं वक्तव्य केले तर त्यासंबंधी पत्रकारांना खुलासा व्हावा, तुमच्या माध्यमातून देगलूर शहराच्या लोकांनी कळावं खरं खोटं, यासाठी आपण इथे विनंती केलेली आहे। आम्ही काय सर्व पत्रकारांना बोलावलं नाही, पत्रकार परिषद म्हणून नाही, पण काही सहकाऱ्यांना फोन केले होते काही मित्रांनी, त्यामुळे आपण इतके उपस्थित झालात। बाकी जे काही लोक आले नाहीत त्यांना आम्ही काही निमंत्रण दिलं नव्हतं, आपल्याला सहज सुचलं म्हणून बोलवलंय। तर आपल्याला कालच्या त्या सभेत आमच्याबद्दल जे वक्तव्य केले त्याबद्दल प्रश्न विचारा, आम्ही तुम्हाला माजी नगराध्यक्षांनी काल कडाडून टीका केलेली आहे, तुमच्यावर टीका केलेली आहे, त्याबद्दल काय म्हणणं? माजी अध्यक्षांच्या विरोधात मी निवडणूक लढवली होती, माझा त्या निवडणूक पराभव झाला होता, मी मोठ्या मनात तो पराभव स्वीकारले होता। त्यांनी कालच्या सभेमध्ये माझा उल्लेख धनदाडगा म्हणून केला। ते एका सेवकाचे मुलगा आहे म्हणून सांगितले। कोण कुणाच्या घरात जन्म घेवाय आपल्या हातात नसतं। मी शिक्षकाचा मुलगा आहे। मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आमच्या सर्व सहकार्याच्या उपस्थितीत जाहीर असं आवाहन करतो, माझ्या कुटुंबाची संपूर्ण प्रॉपर्टी मी त्याच्या नावावर करायला तयार आहे। त्यांच्या कुटुंबाची प्रॉपर्टी माझ्या नावावर करायला सांगा। गरिबाची प्रॉपर्टी श्रीमंताला आणि श्रीमंताची गरीबाला। देगलूरला कळू द्या कुणाकडे प्रॉपर्टी किती आहे ते। आता तुम्ही विरोधी पक्ष, मी सुखद सदस्य होतो आणि विरोधी पक्षाने ज्यांना केलं होतं ते आता त्यांचे उमेदवार आहेत, त्यामुळे ते प्रश्न तुम्ही त्यांना विचारा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यावेळेस आपल्या सगळ्या सांगितलं सभेमध्ये, आम्ही 10 वर्षात काय काय कामं केली ती कामं आम्ही तुम्हाला दाखवतो किंवा सांगिततो तुम्हाला। त्यांनी जे जे कामं केलेत तुम्हाला घेऊन जाऊन कामं दाखवा, कुठे कामं केलेत, किती कोटीचे कामं झाले, 100 कोटी, 150 कोटी, 200 कोटी, आपल्या सर्व पत्रकारांतरी घेऊन जावं आणि जागरून कामं दाखवावे, ते तुम्ही जनतेला दाखवा, तुमच्या लक्षात येईल किती कामं झाले ते। सर, कालच्या वक्तव्यामुळे आज सोशल मीडियावर प्रचंड, आता माझं आडनाव मध्ये वारच आहे, इथं शाखावरचं आडनाव वारच आहे, नारलावार, मुत्तेवार, आपल्या शहरामध्ये अनेक समाजामध्ये वार आडनाव आहे। पण त्यांनी काही समाज, मोजके समाज धरून ते राजकारण करत आहेत। आम्हाला राजकारण शहराचं करायचं आहे, विकासाचं करायचं आहे, आम्हाला जातीपातीचं राजकारण करायचं नाही। फक्त काँग्रेस पक्षानं मुस्लिम समाजाचे मतं घेऊन अध्यक्ष होतात, पदाधिकारी होतात, परंतु मुस्लिम समाजासाठी त्यांनी काय केलंय एक ठोस काम दाखवावं त्यांनी। आदरणीय ॲडव्होकेट मोसिले काही साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झाली। मोसिले साहेब आमचे गुरु होते, पण त्यांना वक्तव्य शोभणारे नाही। ते स्वतः सदस्य असताना 97ला शिवसेनेचे कैलासवासी गोविंदराव टेकाळे हे शिवसेनेचे नगराध्यक्ष झालेत, तेव्हा त्यांना पाठिंबा होता। त्यामुळे काँग्रेस पक्षानं सेक्युलर भाषा करू नये, त्यांनी अनेक तडजोड राजकारण केलंय। जेव्हा बाळासाहेब ठाकरे मुस्लिम समाजाबद्दल अतिशय खालच्या भाषेत बोलत होते त्यावेळेस त्यांनी त्यांच्यासोबत युती केलेली आहे, त्यामुळे त्यांनी मुस्लिम समाजाची भाषा करूच नये। तर प्रामुख्याने आमच्या पक्षाची कोर कमिटी आहे, आमचे नेते जिल्ह्याचे प्रतापराव बडी चिखलीकर साहेब आणि ही निवडणूक जी माजी मंत्री भास्करराव बडी खतगावच्या मार्गदर्शनाखाली लढवली जाणार आहे त्यांची कोर कमिटी आहे। जिल्हाध्यक्षांनी घाटे साहेब माजी आमदार, त्यानंतर व्यंकटराव गुजगावकर आणि मंगल देशमुख आलूरकर या तिघांची समिती नेमलेली आहे। ते समिती शहरामध्ये येईल, प्रत्येक उमेदवाराची चर्चा करेल, ज्या ठिकाणी अधिकचे उमेदवार आहेत तिथं बाकी उमेदवारावर चर्चा होईल, आदेश पदासाठी जे जे उत्सुक आहेत त्यांची चर्चा होईल आणि सर्व संमतीनं उमेदवार निवडला जाईल। आमची पहिली बैठक 3 तारखेला मुंबईला होणार होती, त्या तारखेचं सर्वांना निमंत्रण होतं। त्यानंतर काही कारणानं ती बैठक 9 तारखेला ठरली। 9 तारखेलाही पंतप्रधान मोदी दौरा असल्या कारणानं ती बैठक रद्द झाली। आम्ही त्यांना निमंत्रण दिलं होतं आणि तुम्हाला माहिती आहे की आरक्षण केव्हा निघाले, ते अगदी चुकीचं आहे। ज्यांनी नीलम साहेबांच्या विरोधात आयुष्यभर निवडणुका लढवल्या, बिनविरोधीच त्यांना सोडलं नाही मेजॉरिटी नसताना, त्या लोकांनी नीलम साहेबांचं बोलू नये की आम्हाला ऑफर होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात या, पण आम्ही समाजवादी विचाराचे किंवा सेक्युलर म्हणून काँग्रेससोबत गेलो। पण माझं असं ठाम मत आहे की काँग्रेस हा सेक्युलर पक्ष नाही। काँग्रेस पक्ष मुस्लिम धर्मियांचा फक्त निवडणुकीत फायदा घेऊन निवडणुका जिंकतो, त्याशिवाय मुस्लिम समाजाला काही देत नाही।
इलेक्शन के कैंपेनिंग के लिए निकलेंगे, क्या मुद्दे रहेंगे चुनाव में आपके? मैं आपको पहले दिन से बोल रहा हूँ, आज ही बोल रहा हूँ, हमारा एक ही एजेंडा है विकास का। हमने 10 साल में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के माध्यम से देवलूर शहर में जो विकास किया, वो विकास के बल पर हम वोट मांगने वाले हैं। और 5 साल में कांग्रेस पार्टी ने देवलूर का विकास कैसा किया, ये हम लोगों को बताने वाले हैं। और मेरी आप सभी को विनंती है कि कांग्रेस पार्टी के नगर पालिका में जाके मालूमात लो, ये 2017 से 22 तक देवलूर शहर में कितना निधि आया, कहाँ कहाँ काम हुए। और आप कैमरे लेके वहाँ पर जाओ, आपको सब मालूम हो जाएगा और आपके माध्यम से जनता को मालूम हो जाएगा। देवीची 54 कोटी योजना त्यांनी 4 माजी अध्यक्ष सांगितले होते, 4,000 प्रवेश झाला का सांगा तुम्ही? 23 आणि 8 32 31 नगर सांगितले होते, ते झालं का? तेवढं जाऊ द्या, त्यांच्यासोबत 12 नगर निवडून आले होते, ते 12 पैकी किती होते सांगा व्यासपीठावर का? रामदास पाटील सुंटारकर यांनी म्हटलं की त्यांच्या नेतृत्वाखाली खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते पक्षपुरावा सोहळा करणार आहेत. तर काल पक्षपुरावा सोहळा झालेला आहे आणि आपण सर्व पाहिलात. आपलं मी सांगायची गरज काय त्याच्यामध्ये? देगलूर शहरातील जनता सुजाण आहे. काँग्रेसला मत दिल्यानंतर देगलूर शहर किती वर्ष मागे गेलंय याची त्यांना जाणीव आहे. मागच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर अनेक जण मला भेटल्यावर चर्चा करत होते, देगलूरमधले सर्व सुशिक्षित लोक, व्यापारी लोक, की आपलं देगलूर शहराचं नुकसान झालं तुम्ही पडल्यामुळं. त्यावरून आपल्याला कळते की देगलूर शहरामध्ये काँग्रेसच्या 5 वर्षात जे काही काम झालं ते निकृष्ट काम झालं किंवा चुकीचं काम झालंय. आणि हे मी मान्य करतो की विरोधी पक्ष म्हणून आम्ही ज्यांना जबाबदारी दिली होती त्याने ती पूर्णपणे पाळली नाही, ते मला जाणीव आहे. आणि आपल्या सर्वांना माझा प्रश्न होता की काल त्यांनी सांगितलं की व्यापाराला संरक्षण दिलं पाहिजे म्हणून. इथं बसलेले सगळे चेहरे पहा, तुम्हाला वाटते का आमच्या कुणामुळे व्यापाराला त्रास होईल? तुम्ही सांगा, एकदा कॅमेरा फिरवा, पक्षाचे सर्व पदाधिकारी इच्छुक उमेदवारीत आहेत, याचं सांगा तुम्ही एखादं नाव की यांच्यामुळं शहराच्या व्यापारीला त्रास आहे. चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ते प्रकार ते चालू आहे. आणि त्यांनी निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढवावी, त्यांनी केलेले काम सांगावे, आम्ही केलेलं काम सांगू, ते पुढे काय करणार ते सांगावं, आम्हाला पुढे करायचं काय सांगू. फक्त जातीपातीचं राजकारण करून किंवा हे 3 एक झाले म्हणून नगरपालिका आली किंवा ते समाजामुळे आली किंवा त्या समाजाची गरज नाही, हे राजकारण करू नये. विकासाची चर्चा करा. तुम्ही पत्रकार म्हणून शहराचा चेहरा आहात, तुम्ही सर्वांनी अतिशय पारदर्शक काम करा. पत्रकार म्हणून शहरात फिरत असताना लोकांच्या तुम्ही मुलाखती घ्या, व्यापारावर चर्चा करा. अतिरेकांच्या नावाखाली कोणाला त्रास झालाय, कोणत्या समाजाला त्रास झालाय, कुणी दिलंय ते पहा. म्हणजे अनेक प्रश्न आहेत, ते निवडणुकीत आम्ही बोलणारच आहोत. पण तुम्ही एक पत्रकार म्हणून, तुम्ही लोकशाहीचा एक आधारस्तंभ म्हणून तुम्ही चांगल्या प्रकारे पत्रकारिता करा, एवढी माझी विनंती आहे. एखादा प्रश्न मी द्यायचं तुम्हाला, तुम्ही मला विचारायचं, मी तुम्हाला उत्तर असं न करता तुम्हाला मोकळी करतो त्या कुटुंबाबद्दल. पुतळा बसवताना मला काय त्रास मला माहित आहे. त्यावेळेच्या DYSP माझ्या बायको गुन्हा दाखल करतो म्हटला होता. हेच लोक ते जाऊन बसले होते पुतळा बसू नका म्हणून. मी सांगितलं साहेब नगरपालिका कॅम्पस मधलं काम आहे, तुम्हाला काय अधिकार नाही, तुम्हाला काय करायचे करा. तर हे लोक आज चुकीची माहिती घेऊन जे लोक पुतळ्याला विरोध केलेत त्या लोकांना निलंबर साहेब हे करालेत, उदो ज्यांना निलंबर साहेब कधी बघितलं नाही, निलंबर साहेबाला, निलंबर साहेब त्यांना माहित नाहीत. आमचं आयुष्य त्यांच्यासोबत गेलं, त्यांच्याबद्दल त्यांनी बोलवलं ना, आम्हाला माहित आहे. मी राजकारण इथून नाही, कॉलेज पासून दिलं सोबत आता त्यांना चुकीची दिशाभूल करून कमी वयात आपण बसताना डोक्यात बसतो ना, चुकीची गोष्ट, तसा प्रकार चालू आहे. ओके.